पाहू शकता तुम्ही न्यू बाही डिझाइन कटिंग करून दाखवत आहे मी। जे सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू आहे त्या बाहीची मी कटिंग दाखवत आहे तुम्हाला ब्लाउज पीसवर। तुम्ही पाहू शकता ज्या साइडने आपण लेस अटॅच करतो त्या साइडने 7 इंचवर मार्किंग करून घ्या। इथं मी तुम्हाला दाखवत आहे, तुम्ही पाहू शकता 7 वर मार्किंग करून घ्या। त्याच्यानंतर वरच्या साइडने 3 वर मार्किंग करून घ्या। फक्त 3 वर मार्किंग करून घ्या वरच्या साइडने। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता, खूप सोपी पद्धत आहे। न्यू बाहीची कटिंग मी तुम्हाला सांगत आहे। त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आपण बाहीला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा। बंद बाजू आपल्याकडे ठेवून घ्यायची, अशा पद्धतीने कट करून घ्यायचं। आता मी तुम्हाला कट करून दाखवत आहे। खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही ट्राय करा, तुम्हाला नक्की जमेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तुम्ही पाहू शकता खूप सोपी पद्धत आहे। आता मी तुम्हाला इथे कट करून दाखवत आहे। तुम्ही पाहू शकता डबल फोल्ड केला आहे आपण कपडा। आता मी तुम्हाला खोलून दाखवत आहे अशा पद्धतीने। पाहू शकता तुम्ही ब्लाउज पीसवर मी तुम्हाला कटिंग दाखवलेली आहे। जे सध्या न्यू ट्रेंडिंगमध्ये चालू आहे त्या बाहीची मी कटिंग तुम्हाला दाखवलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। बाहीला आपण इथं कट देऊन घेऊयात, जेणेकरून आपल्या लक्षात राहील। अशा पद्धतीने तुम्ही पण ट्राय करा, तुम्हाला पण नक्की जमेल। ब्लाउजच्या मापावहीमध्ये कशा पद्धतीने लिहून ठेवतात ते मी तुम्हाला आज सांगत आहे। तुम्ही पाहू शकता इथं मी वही घेतलेली आहे, त्याच्यामध्ये ब्लाउजचे माप मी लिहून ठेवलेले आहेत। तुम्ही पाहू शकता कटोरीचा ब्लाउज आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी लिहून ठेवते। ब्लाउजची उंची लिहून ठेवते। तुम्ही पाहू शकता ब्लाउजची उंची 12 आहे, तर आपण इथं 13 लिहून ठेवलेले आहे 1 इंच शिलाई मार्जिनसाठी। त्याच्यानंतर लांबी, शोल्डर, मोंडा अशा पद्धतीने तुम्ही ब्लाउजचे माप वहीमध्ये लिहून ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात बसेल आणि कन्फ्यूज होणार नाही। ब्लाउज जेव्हा आपण स्टिचिंग करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल। त्यामुळे तुम्ही ही पद्धत वापरून बघा। अशा पद्धतीने पुढचा गळा, पाठचा गळा, कटोरी, कंबर, बाहीची उंची, दंडघेर अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवता तेव्हा तुम्हाला कन्फ्यूज नाही होणार। मी माझ्या कस्टमरचे ब्लाऊज जे आलेले आहेत ते मी पहिलं माप घेते इंची टेपनं, नंतर मग मी वहीमध्ये लिहून ठेवते आणि तशा पद्धतीने मी ब्लाऊज स्टिचिंग करते स्टेप बाय स्टेप। पाठीची उंची, हुकपट्टीची उंची ते पण तुम्ही लिहून ठेवत चला, कारण आपल्या लक्षात बसेल। जेव्हा आपण हुकपट्टी, आयपट्टी जेव्हा आपण स्टिचिंग करतो तेव्हा सरळ माप बघायचा आणि स्टिचिंग करायची। तुम्ही अशा पद्धतीने स्टिचिंग करा, म्हणजे तुम्हाला लक्षात बसेल आणि कन्फ्यूज नाही होणार। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही लिहून घ्या उंची, लांबी, शोल्डर, मोंडा जे काय आपले ब्लाऊजचे माप असतील ते तुम्ही सविस्तरपणे लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला समोर चालून ब्लाऊज जेव्हा आपण स्टिचिंग करतो त्यावेळेस तुम्हाला कन्फ्यूज नाही होणार। मी अशा पद्धतीने ब्लाऊज माझ्या कस्टमरचे मी लिहून ठेवते आणि अशा पद्धतीने मी स्टिचिंग करते। ज्या बायका ब्लाऊज स्टिचिंग करतात त्यांना हे माहीत असेल। तुम्ही पाहू शकता